हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित आध्यात्मिक पु ल, लेख क्रमांक 22. गुण गायीन आवडी या पुस्तकात पु ल लिहितात, गीतेतल्या संशयात्मा विनश्यती या धाकामुळे आपण शंका घेणे हेच पाप मानून प्रगतीच्या वाटाच थांबवल्या आहेत. हे विधान गीतेवर अन्यायकारक आहे, परंतु पु ल यांनी त्यापुढे प्रामाणिकपणे असेही लिहून ठेवले आहे की गीतेत कृष्णाने ते कुठल्या अर्थाने म्हटले आहे मला ठाऊक नाही. आता आपण हे समजून घेऊ. गीता अध्याय 4 श्लोक क्रमांक 40 यातील पहिली ओळ अशी आहे, अज्ञश्च अश्रद्धधान च संशयात्मा विनश्यती. याचा अर्थ आहे, अज्ञानी, श्रद्धाहीन आणि संशयी मनुष्याचा पूर्ण नाश होतो. संशय असलेला ज्ञानी असला तर असा माणूस त्याचा संशय 50% खरा असू शकतो आणि 50% खोटा असू शकतो याची त्याला जाण असते. याचप्रमाणे जर त्याची कोणावर श्रद्धा असली, विश्वास असला, तर अशाला विचारून तो त्याच्या संशयाचे निरसन करून मगच कृती करतो. परंतु एखादा माणूस अज्ञानी आहे, त्याचा कोणावरही विश्वास नाही आणि तो संशयी आहे, तर अशाचा पूर्ण नाश होतो. कारण त्याला एखाद्या गोष्टीबद्दल संशय आला की तो कृती करत नाही. यामुळे त्याचा व्यवहार, व्यापार थबकतो आणि यात त्याचेच नुकसान असते. अर्जुनाला अनेक शंका, संशय, प्रश्न होते आणि म्हणून त्याने युद्ध करायला नकार दिला आणि तो रणांगण सोडून जायला उद्युक्त झाला. गीतेने 700 श्लोक सांगून अर्जुनाच्या सर्व शंका, संशय, प्रश्न यांचे निरसन केले. त्यायोगे अर्जुन निशंक, निसंशय, निप्रश्न झाला आणि त्याने युद्ध केले. या गीतेचे माऊली ज्ञानेश्वरांनी जगद्विख्यात असलेला भावार्थ दीपिका हा 9000 ओव्या असलेला अद्भुत ग्रंथ रचून विस्तृत निरूपण केले आहे. यावरून गीतेने संशय, शंका, प्रश्न याचा धाक घातलेला नाही हे सिद्ध होते. यास्तव कृपा करून कोणीही गैरसमज करून घेऊ नये ही कळकळीची विनंती. हरि ओम.